स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे तुम्ही सगळे मजेत ना? आणि तुम्ही सगळे पण मजेतच असाल आणि मी पण एकदम ओके. तर गाईज आज संडे आणि घरी बसून पण बोर होतोय आणि वातावरण तर एकच नंबर झालेलं आहे. जे आता थोडं ऊन पडलं आहे आणि आधी थोडी सावली होती, तर ऊन सावली चालू आहे. तर मग बघू कोणी जरी आलं तर त्याला घेऊ, नाही तर आपण एकटं जाऊ. आणि आज आपण धुळ्यात बघू. चला गाईज आता मी फायनली जायला निघतो आणि बघतो, शर्ट चेंज करतो आणि एक दोन आपल्याला रील शूट करायची. तर झालं पॉसिबल तर रील शूट पण करू. चला जाऊ आपण फटाफट. मनीष येतोय, आम्ही दोघी जण जातोय, तर चला जाऊ फटाफट. आता मनीष आम्ही दोघी आलोय आता घराबाहेर. इकडं थोडं रील शूट करू, नंतर बघू. कारण की घरी आज पण खबर होतोय. आता गल्लीत कोणी जाऊ रील बिल शूट करू एक दोन, की मग गव्हाने व्ह्यू बघा काहीच खतरनाक झालाय. गेला पुढंच. चला जाऊ फटाफट, रील बिल काढू आणि मग नंतर बघू कुठं जायचं. ब्लॉगला कंटिन्यू. फायनली आता रील शूट झाले आणि ऊन बघा किती झालंय आणि व्ह्यू पण खतरनाक झालाय. आणि इथं बघा फोटोशूट चालू आहे. तर चला जाऊ आपण फटाफट. तर कुठं जायचं मग चला काहीच गणपती बघायला जाऊ आपण. तर पेट्रोल टाकू आधी आणि मग डायरेक्ट गणपती बघायला जाऊ. तर चला जाऊ फटाफट. आणि ऊन तर इतकं खतरनाक पडलंय, मला वाटलं पाऊस पडेल तर आंघोळ करू, आणि ऊन पडलंय आता जोरात. तर आणि व्ह्यू पण खतरनाक आहे. ढगा बघा काहीच किती खतरनाक झाले. चला जाऊ फटाफट आपण. हे बघू गणपती तयार झाले का आपल्या डोळ्यात. आजपासून तरी दोन तीन महिने बाकी काही. तर बघू गणपती तयार झाले का, तर जाऊ फटाफट तिकडं. चला जायचं फटाफट जाऊ. जोरात पडले आता, लागलंय. जाऊ फटाफट बघू. पाऊस पडला तर आंघोळ करू आपण. काहीच फायनली आलोय आम्ही आता गणपती बघायला. इथं बघा चालू आहे म्हणजे काम, अजून तिकडं काम चालू आहे, इकडं पण आहे. बघू चला बघू आपण गणपती पूर्ण दाखवतो तुम्हाला इथले. तेव्हा इथं पण आहे, अजून बनवणं चालू आहे, कलरिंग चालू नाही झाली काहीच. चला जाऊ पुढं पण. ते छोट्या मूर्त्या आहे. गाईज बघू शकता किती मूर्त्या आहे, आणि या वर्षी जास्त दिसत आहे जरा. पण काम चालू आहे, इकडं पण मूर्त्या आहे गाईज. लागतील तितक्या मूर्त्या आहे गाईज, डायरेक्ट लागतील तितक्या. काम चालू आहे गाईज इथं. किती मूर्त्या आपल्या धुळ्यामध्ये, ते पण एकाच ठिकाणी, अजून असे 2-3 ठिकाणी. तर बघू पुढच्या वेळेला जमलं तर तिकडं पण जाऊ. आणि बघा इकडं पण मोठ्या मूर्त्या आहे गाईज. चला जाऊ तिकडं आपण पुढच्या साईडला. गाईज बघू शकता इथं किती मूर्त्या आहे. तिकडं पण आहे एक मोठी मूर्ती, आणि इथं फिनिशिंग देणं चालू आहे. मूर्ती तयार करता गाईज इथं. बघू शकता आपल्या डोळ्यात काम जोरात चालू झालं आहे, आणि लवकरच आपल्या बाप्पाचं पण आगमन होणार आहे. तर बघू अजून 2-3 ठिकाणी जाऊ. तर आता धन्यवाद व्हिडिओ बनवून दिली.
चला बघू दुसरीकडे जाऊ अजून आणि अजून कॅप्चर करू. बघा काहीच इथं एवढा मोठा कारखाना आहे आणि इथं मूर्ती बनवणं चालू झालं आहे. तर चला जाऊ अजून दुसऱ्या ठिकाणी. मला कसं वाटतंय तुला गणपती बघू? चला बघू अजून 2-3 ठिकाणी. इथं पण काम चालू आहे काहीच. चाय तुझ्याकडे अजून एक मागच्या साईडला पण आहे गणपतींचं. तर बघू तिथं गणपती आले का. आणि आजपासून फक्त 2 महिने राहिले काहीच आणि बाप्पाचं जोरात काम चालू झालेलं आहे. तर चला जाऊ फटाफट तिकडं पण मागच्या गल्लीत आणि बघू तिथं पण गणपती आहे. तो येतोय पण मूर्ती आहे इथं त्यांच्या आलं साईडचं डेकोरेशनचं आहे. चला बघू पुढं मध्ये अजून आहे का. गाईज बघू शकता इथं पण आपल्या डोळ्यात काम चालू झालंय जोरात. तिकडं पण बघा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. चला गाईज बघू शकता आपल्या डोळ्यात गणपती बाप्पाचं काम किती जोरात चालू झालं. पण गणपती बाप्पा आहे. किती मोठी मूर्ती बघा. 10-12 फूट असेल ती. इथं पण आहे 6 फूट. गाईज असं आपल्या डोळ्यात जोरात काम चालू झालं आहे. वातावरण पण आता मस्त झालं आहे. तर लवकर जाऊ घरी आणि पाऊस पडला मग डायरेक्ट जाऊ कुठंतरी अजून फिरायला. चला जाऊ. मी बघू कुठंतरी अजून भेटले तर तिथलं पण दाखवतो. चला आपण शूट घेतला आहे. आपण जेवढं शक्य झालं तेवढं शूट घेतलं आहे. आणि बघा म्हणजे अजून कलरिंग बाकी आहे पण मूर्तीला फिनिशिंग देणं चालू झालं आहे काही. आणि आपल्या इंस्टाच्या आय डीला पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टा आय डी देतो. त्याच्यावर तुम्हाला आपल्या आय डीवर व्हिडिओ येईल ती पण बघायला भेटेल. आणि आपण एक शॉर्ट घेतले 2-3 क्लिपा त्या पण जमलं तर आपण ब्लॉगमध्ये टाकू. त्याच्याला जाऊ आता घराचा रस्त्यात. सगळं काहीच फायनल पण आजचा ब्लॉग एंड करतो. आणि तुम्ही बघितलंच असेल आपल्या डोळ्यात म्हणजे अजून 2 महिने बाकी तरी बाप्पाच्या आगमनासाठी तयारी जोरात चालू झाली. आणि मूर्तिकार गणपती बाप्पाच्या मूर्तीला आकार देणं चालू झालं आहे. तर बघू आपण आणि पुढच्या रविवारी कुठं जायचं ते पण मी आयडिया बघतो की पुढचा ब्लॉग कशावर पाहिजे. आणि जमलं तर परत आपण एकदा मूर्त्यांचं फायनल काम होऊन जाईल तेव्हा आपण नक्कीच जाऊ. आणि बघू आपल्या मंडळाचा पण यावर्षी काय राडा असतो तर ते पण दाखवलं तुम्हाला. आणि आपल्या डोळ्यातलं आगमन जेव्हा चालू होतील ते पण तुम्हाला दाखवेल. चला भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लेट्स गो.